श्लोक 20. कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. अर्थ, त्या त्या भिन्न कामनांमुळे ज्यांचे विवेक ज्ञान नष्ट झालेले आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन होऊन वासनांच्या बलाने प्रेरित झाल्यामुळे पराधीन झाले आहेत, ते अज्ञानी लोक निरनिराळ्या विधी नियमांनुसार इतर देवतांना शरण जातात. विवरण: सामान्य माणसात अनेक प्रकारच्या भोगकामना असतात आणि त्या तृप्त करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न सुरूच असतो. अशा भोगेच्छेमुळे माणसाची बुद्धी नेहमीच बहिर्मुख राहते व ती भोगाच्या क्षेत्रात सतत फिरत असते. अशाचमुळे त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारच सुचत नाही. तो अध्यात्म, परमात्मा, सत्य, ज्ञान याबाबत विचारसुद्धा मनात आणत नाही. मग ते सर्व प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न वगैरे करणे तर दूरच राहते. अशा कामनांचे मुळे त्याचे ज्ञानच नष्ट होऊन जाते. यम म्हणजे ताबा ठेवणे, यत म्हणजे ताब्यात असलेले आणि नियत म्हणजे नीटपणे ताब्यात असलेले लोक. पण हे लोक कोणाचे ताब्यात आहेत? तर ते स्वतःचे प्रकृतीच्याच ताब्यात आहेत. आणि ही प्रकृती कशी आहे? तर ती सत्व, रज, तम या गुणांनी युक्त आहे. याच त्रिगुणांमुळे विविध भावभावना आपल्या मनात निर्माण होतात व त्यामुळेच वेगवेगळ्या इच्छासुद्धा. अशा इच्छांचे एक प्रकारचे बंधनच आपल्यावर निर्माण होते. त्यालाच नियम असे म्हटले जाते. एखाद्या इच्छेमुळे माणूस निर्माण झालेल्या बंधनात किंवा नियमात अडकून पडतो आणि बहुतेक लोक स्वतःच निर्माण केलेल्या नियमात अडकून पडलेले आहेत असे आपल्याला दिसून येते. अशा रीतीने हे स्वतःचे इच्छेच्या बंधनात अडकलेले लोक ती पूर्ण होण्यासाठी विविध देवदेवतांची उपासना करतात, त्यांना शरण जातात व सर्व शक्तिमान असलेल्या जगाचा जो नियंता आहे, जो परमेश्वर आहे, त्याला ते विसरूनच जातात. प्रत्यक्षात विचार केला तर परमात्मा हा कृपाळू, दयाळू वगैरे असा काहीच नाहीये, कारण तो निर्गुण आणि भावरहित आहे. तो प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावयासच लावतो आणि त्यामुळेच आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्याचे काम तो कधीच करत नाही. मात्र इच्छापूर्तीच्या आशेने लोक अन्य देवदेवतांकडे वळतात. कोणी धन पाहिजे म्हणून लक्ष्मी किंवा संतोषी माता इत्यादी देवतांची आराधना, पूजा, उपवास, व्रत अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसतात. तर कोणी मूल व्हावे म्हणून मारुतीला, शनीला, पिंपळाला प्रदक्षिणा घालतात, दिवे लावतात. कोणी शनीची, राहूची पीडा दूर व्हावी, मंगळाचा त्रास नाहीसा व्हावा म्हणून त्या त्या ग्रहांचे यज्ञ, जपनाम किंवा तत्समविधी करतात. याशिवाय नैमित्तिक व त्या त्या घराण्याचे कुलदैवत किंवा कुलदेवता यांची ते नित्य उपासना करतात. अशा विविध देवदेवतांची नामांची एक खूप मोठी यादीच समर्थांनी दासबोधात दिलेली आहे. तर माऊलींनी 13व्या अध्यायात अज्ञान लक्षणे सांगताना ती वर्णन केलेली आहे. या अशा सर्व देवदेवतांच्या उपासनेमागचे एकच एक कारण मात्र आहे की आपल्या मनातील इच्छांची पूर्ती व प्रपंचात येणाऱ्या संकटाचे निवारण व्हावे. कोणी खूपच श्रद्धेने अशा प्रकारची उपासना केली तर त्याचे फळसुद्धा त्याला एखादे वेळेस मिळू शकते. तसेच उपासनेच्या निमित्ताने हातून सत्कर्मे घडतात आणि त्याचे फळ त्याला त्वरितच मिळून जाते. परंतु आपले जे कर्म आहे ते आत्ता नाही तर नंतर भोगावेच लागते. अर्थात अशा इष्टदेवतांचे पूजन निषेधार्थ नाही, फक्त परमेश्वराचे तुलनेत ते खालच्या पातळीवर आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. कारण या सर्व देवदेवता परमात्म्याच्या व कर्माच्या अधीन आहेत. प्रत्यक्ष अवतारी असलेल्या श्रीरामांना वनवासाचा त्रास सहन करावा लागला व पत्नी वियोगाचे दुःखसुद्धा भोगावेच लागले. तर श्रीकृष्णासारख्या पूर्ण पुरुष योगीश्वर असलेल्या श्रीकृष्णाला
चोरीचा आळ सहन करावा लागला. त्याचे समक्ष त्याचे सर्व कुलाचा सुद्धा नाश झाला. अशा प्रकारे या सर्व देवदेवता सुद्धा कर्माधीनच असतात असे आपल्या लक्षात येईल. आता परमेश्वराची भक्ती आणि गुरुची भक्ती यामध्ये गुरुभक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे. कारण परमेश्वर प्रसन्न झाला तर हवी असलेली एखादीच गोष्ट तो आपल्याला देतो. पण सद्गुरू श्री प्रसन्न झाले तर मात्र प्रत्यक्षच आपल्याला परमेश्वर मिळवून देतो. हाच फरक इष्टदेवतांची आराधना उपासना व परमेश्वराची उपासना यात आहे असे आपण लक्षात घ्यावे. याशिवाय प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार उपासना करतात. यामध्ये सात्विक, राजस व तामस असे देवदेवतांचे प्रकार त्यांनी निर्माण केलेले आहेत. यात ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 प्रकारचे देवसुद्धा आहेत. त्यांचे भक्त आपापले दैवत कसे श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करण्यासाठी एकमेकांमध्ये भांडणे करतात. आणि त्याच गोष्टीसाठी आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत. विशेषतः हे भांडण शैव आणि वैष्णव या पंथात चाललेले आपल्याला दिसून येते. म्हणूनच आचार्यांनी म्हणजेच शंकराचार्यासारख्यांनी हे प्रकार थांबवण्याचे त्या काळात प्रयत्नसुद्धा केले होते. त्यांनी पंचायतनाची उपासना सांगितली आणि हरिहर हे सर्व एकच आहेत हे सांगण्यासाठी त्यानंतरच्या किंवा त्याच्या आधीच्या काळात दत्तात्रेयांची निर्मिती केली गेली. आपण मागच्या अध्यायात किंवा मागच्या श्लोकात कुठेतरी अत्री ऋषींनी या दत्तात्रेयांची निर्मिती केली असा भाग पाहिलेला आहे. पण प्रत्येकजण आपलेच म्हणणे खरे मानतो आणि त्यामुळे ही मतभिन्नता विकोपाला जाते. या अशा उपासना प्रकारांमुळेच लोकांचे कष्टसुद्धा वाढतात. मूर्खपणामुळे माणसाचे वाटेला असे कष्ट येतात, तर ज्ञानाने दुःखाची निवृत्ती होते. विविध नियमांचे पालन करून हे अज्ञानी मूढ लोक एका परमात्म्याला सोडून इतर देवदेवतांची उपासना करतात असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू.